नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम विजयादशमीच्या एडियनच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। येथे रावणाच्या पुतळ्याऐवजी शूर्पणखाच्या वाईट वृत्ती असलेल्या काही स्त्रियांच्या वाईट वृत्तीचं व समाजघातकी वृत्तीचं दहन। तर राज्य निवडणूक आयोगाचे आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर। छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक गट गणांच्या आरक्षणासाठी येत्या 13 ऑक्टोबरला सोडत काढणार। आता बघूया सविस्तर बातम्या। दसऱ्यानिमित्त रावणाच्या पुतळ्याचं तसेच वाईट विचारांचं व वृत्तीचं दहन न होता तिथे शूर्पणखाच्या वाईट वृत्ती असलेल्या काही स्त्रियांच्या वाईट वृत्तीचं व समाजघातकी वृत्तीचं देखील दहन होणं गरजेचं आहे, असं मत व्यक्त करत पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे दसऱ्याच्या निमित्ताने शूर्पणखाच्या वाईट वृत्ती दहन कार्यक्रम साजरा करण्यात आला। जवळजवळ बहुतांश कायदे हे केवळ महिलांच्या बाजूने असल्याने बहुतांश महिला या कायद्याचा दुरुपयोग करतात व पुरुषांवरती अन्याय करतात असा आरोप करत पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनवले गेले पाहिजे। पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे। प्रत्येक पोलीस ठाण्यात लाई डिटेक्टर बसवल्या गेले पाहिजे। पुरुष व बाळ कल्याण समिती स्थापन झाली पाहिजे। घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचं संरक्षण अधिनियम लागू झाले पाहिजे। यासह अन्य मागण्यांसाठी पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या वतीने विविध आंदोलने करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून दसऱ्याच्या निमित्त पत्नी पीडित आश्रमात महिलांच्या वाईट वृत्तीचं दहन करण्यात आलं। त्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, संजय भांड, भाऊसाहेब साळुंके, रामेश्वर नवले, उपाध्यक्ष सुरेश फुलारे तसेच एकनाथ राठोड आदी पुरुषांची उपस्थिती होती। त्यांच्या या आंदोलनाच्या उद्देशाबाबत फुलारे यांनी अधिक माहिती दिली। राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर केलं असून छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक गट गणांच्या आरक्षणासाठी येत्या 13 ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे। तर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षणासाठी येत्या 13 ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर केलं। जिल्हा परिषदेसाठी 63 गट तर पंचायत समितीसाठी 126 गण निश्चित करण्यात आल्यात। ओबीसीसाठी 17, अनुसूचित जातीसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 3 गट आरक्षित असतील। 35 गट खुल्या प्रवर्गातील असतील। एकूण 32 जागांवरती महिला आरक्षण असेल। 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 22,10,165 होती। त्यावरून 2017 मध्ये गट व गण अशा रचना करण्यात आल्या। त्यावेळी सरासरी 40,000 लोकसंख्येचा एक गट तर 20,000 लोकसंख्येचा एक गट होता। 18 ते 14 गावांचा एक गट होता। गेल्या 14 वर्षात लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे नव्याने गट व गण रचना करण्यात आली असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर 10 गट 20 गण, सोयगाव 3 गट 6 गण, सिल्लोडमध्ये 9 गट 18 गण, कन्नडमध्ये 8 गट 16 गण, फुलंब्री 4 गट 8 गण, खुलताबाद 3 गट 6 गण, वैजापूर 8 गट 16 गण, गंगापूर 9 गट 18 गण, पैठण 9 गट 18 गण। अनुसूचित जाती व जमाती जागा निश्चितीसाठी प्रस्ताव 6 ऑक्टोबरला विभागीय आयुक्तालयाकडे दिला जाईल। त्याला 8 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली जाईल। आरक्षण सोडतीची सूचना 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल। ओबीसी व महिलांसह सर्व प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला होईल। हरकती व सूचना 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सादर करता येतील। विभागीय आयुक्तांकडे हरकतींचा अहवाल 27 ऑक्टोबरला दिला जाईल। अंतिम आरक्षण 31 ऑक्टोबरला निश्चित होईल। हे 3 नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केलं जाईल। महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आरोग्य शिबिर घेऊन साजरा करण्यात आलाय। भारताच्या संविधानातील राज्य धोरणाच्या तत्वानुसार आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक धोरण दिनांक 9 जुलै 2018च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्या अनुषंगाने बुधवार रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला।
ज्येष्ठ नागरिकांना चांगलं जीवनमान जगता यावं यासाठी त्यांना चांगलं आरोग्य मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. याकरिता महानगरपालिका क्षेत्रात विविध तपासणी शिबिरे आणि आज बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र येथे आयोजित स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत या शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, उदाहरणार्थ नेत्र तपासणी, जनरल चेकअप, दंत तपासणी, बीपी व शुगर तपासणी, हिमोग्लोबिन इत्यादी तपासणी करण्यात आली. तसेच सर्वांना सकस आहार, व्यायाम, योग्य दिनचर्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. शिबिरामध्ये उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत शिबिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते क्षय रुग्णांना पोषण आहार किट म्हणजेच फूड बास्केटचं वाटप करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली बन्सीलाल नगर रुग्णालय येथे माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट, गजाननजी बारवाल यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत टीबी मुक्त भारत अभियान जुलै 2025 पासून राबवण्यात येत असून आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी बन्सीलाल नगर रुग्णालय येथे निक्षय शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिरात उपस्थित रुग्णांची एक्सरे तपासणी करण्यात आली. तसेच दत्तक घेण्यात आलेल्या क्षय रुग्णांना पोषण आहार किट, फूड बास्केटचं वाटप करण्यात आलं. माननीय राष्ट्रपती महोदयांनी दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली आहे. यात निक्षय मित्रांच्या साहाय्याने आवश्यक पोषण आहार देण्याचं प्रयोजन आहे. त्यानुसार आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील लोकप्रतिनिधींना निक्षय मित्र म्हणून जास्तीत जास्त रुग्णांना दत्तक घेण्यासाठी विनंतीपर पत्र देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण निक्षय मित्र म्हणून नोंद करून क्षय रुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार द्यावा. सदरील कार्यक्रम स्थानी माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मनीषा भोंडवे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे, इतर निमवैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. आली रे आली, दिवाळी आली. आता उजळणार आहे तुमची खरेदी, तुमची स्टाईल आणि तुमचा प्रत्येक क्षण. कारण आम्ही घेऊन आलो आहोत रितू अगरवाल्स द मॅग्नेटिक एक्झिबिशन. दिवाळीच्या उत्सवासाठी फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशन दिनांक 3, 4, 5 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत अग्रसेन भवन, सिडको, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. इथे तुम्हाला मिळणार आहे मनमोहक दागदागिने, आकर्षक पारंपरिक परिधान, दिवाळी गिफ्ट्स आणि लक्झरी कलेक्शन्स, घर सजवण्यासाठी डेकोर आणि ॲक्सेसरीज, ट्रेंडी फुटवेअर आणि दिवाळीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट एकाच छताखाली. तर नक्की भेट द्या. 3 ते 5 ऑक्टोबर अग्रसेन भवन, सिडको, छत्रपती संभाजीनगर, द मॅग्नेटिक एक्झिबिशन. अभिजित शिंदे आणि सरला शिंदे प्रस्तुत आलाप द रिअल म्युझिक पीपल घेऊन येत आहे काव्य रसिकांसाठी संगीताची अविस्मरणीय मैफिल. भव्य म्युझिकल कॉन्सर्ट्स, गझल मैफिली, लग्न सोहळ्यांचा जल्लोष, कॉर्पोरेट शो ते थीम इव्हेंट्स, ऑर्केस्ट्रा यासह प्री वेडिंग शूट्स, जाहिराती, कॉर्पोरेट फिल्मसाठी दर्जेदार असा अत्याधुनिक स्टुडिओ. तुमच्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच संपर्क करा 9820656665 अथवा 9420494665 यावर किंवा भेट द्या www.alapentertainment.com. कारण आलाप म्हणजेच संगीताचा ठेवा आणि सुरांची मैफिल. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शहरातील नागरिक, उद्योजक आणि वाहनधारकांच्या मागील 40 वर्षांच्या मागणीनंतर अखेर अहमदनगर महामार्गावरील तिसगाव फाट्यालगत रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला. परंतु अल्पावधीतच पुलावरील मार्गावर अक्षरशः खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर पडल्यात. हे जीवघेणे खड्डे व धोकादायक बनलेल्या मार्गावरून वाहन चालकांना जीव मुठीत धरून रोजचा प्रवास करावा लागतोय. छत्रपती संभाजीनगर नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी जुन्या रेल्वे उड्डाणपूल लगत पर्यायी उड्डाणपूल उभारावा यासाठी अनेक निवेदनं आणि आंदोलनातून अखेर 18 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल तयार करण्यात आला. वाहतुकीसाठी पुलावरील मार्ग मोकळा केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेकडे या पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. या विभागामार्फत पुलावरील रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने या ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येत आहे. रेल्वे उड्डाण पुलाचा परिसर जागतिक बँक प्रकल्प छत्रपती संभाजीनगरकडे येतो, तर गोलवाडी ते इसारवाडी फाट्यापासून तर पुढे नगरपर्यंतचा मार्ग जागतिक बँक प्रकल्प नगर यांच्या अखत्यारीत येतो. गोलवाडी फाट्यापासून तिरंगा चौक, कामगार चौक, वाळूज परिसर, लिंबे जळगाव, दहेगाव बंगला आणि यापुढे इसारवाडी फाट्यापासून नगरपर्यंत महामार्गावरती अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याचा फटका मालवाहतूक करणारी वाहने, उद्योजक, ट्रान्सपोर्ट चालकांना बसत आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनानंतर मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सामाजिक जबाबदारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं 1 दिवसाचं वेतन देण्यास सहमती दर्शवली आहे.
या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे चालू महिन्याचे मासिक वेतनातून 1 दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात महसूल विभागाअंतर्गत कार्यरत 1080 अधिकारी व कर्मचारी मिळून संख्या आहे. या सगळ्यांचं मिळून 1 दिवसाचं वेतन 15,11,813 रुपये इतकी रक्कम आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येईल असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचं घर उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर म्हाडाच्या आजच्या सोडतीमध्ये 1442 सदनिकांसाठी 7881 अर्ज प्राप्त झाले. सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करून म्हाडावरती विश्वास दाखवलाय. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश SG शेटे, अपर आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले, उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की विजयादशमीच्या निमित्ताने आजची सोडत सर्वसामान्य नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. म्हाडाच्या वतीने घेण्यात येणारी घरांची ऑनलाईन सोडत मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून दर्जेदार घरे मिळत आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांना नागरिकांची मागणी वाढतच आहे. आजच्या सोडत प्रक्रियेतून घरे मिळणाऱ्या कुटुंबांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं ते म्हणालेत. म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी प्रास्ताविक केलं. नवले म्हणालेत की म्हाडाच्या आजच्या 1442 सदनिकांसाठी तब्बल 7881 अर्ज आले आहेत. म्हाडांच्या घरांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य कुटुंबांना घरे मिळावीत हाच म्हाडाचा हेतू आहे. म्हाडाने घरासोबतच पर्यावरण संवर्धनाचं काम हाती घेतलंय. राज्यात 3 लाख वृक्ष लागवड म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येत असून यातील 70,000 वृक्ष लागवड मराठवाडा विभागात करण्यात येणार आहे. यावेळी योगेश नरहरी वैद्य व मंगेश देशमुख यांनी आजच्या सोडतीमध्ये घर मिळाल्याचा आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त केला. खूप दिवसांपासून आपलं असलेले घराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं ते म्हणालेत. आजच्या सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावरती तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरती सुद्धा उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला किंवा कार्यालयाला भेट द्यावं असं आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विक्रम येथे रावणाच्या पुतळ्याऐवजी शूर्पणखाच्या वाईट वृत्ती असलेल्या काही स्त्रियांच्या वाईट वृत्तीचं व समाजघातकी वृत्तीचं दहन. तर राज्य निवडणूक आयोगाचे आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर. छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक गट गणांच्या आरक्षणासाठी येत्या 13 ऑक्टोबरला सोडत काढणार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.